भारतीय जनता पार्टीचा भाजपा महायुतीचा भाजपा महायुतीचा अरे बाबा हे पुढे चल हे थांब रे थांबा थोडं वसई विरार शहर महानगरपालिका उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 35 वर्ष या वसई विरार शहरामध्ये बहुजन विकास आघाडी या पक्षाची सत्ता आहे। आता या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी महायुतीने जय्यत तयारी आपल्यासोबत केलेली दिसते। आपल्यासोबत यावेळेला महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांचं मत जाणून घेणार आहोत। सर, 35 वर्ष या ठिकाणी बहुजन विकास आघाडी या पक्षाची सत्ता राहिलेली आहे। सुरुंग लावण्यासाठी महायुतीने आता कंबर कसलेली आहे, काय सांगा? वसई विरार महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये आमच्या युतीची भक्कम आघाडी आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आगरी सेना आणि श्रमजीवी संघटना ह्या सर्व संघटनांच्या बरोबर आम्ही युती करून या ठिकाणी जी सत्ताधारी आहेत, जुने सत्ताधारी आहेत, त्यांना उलथून लावण्यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। आमचे सर्व उमेदवार अतिशय सक्षम आहेत, चारित्र्यशील आहेत आणि काम करणारे आहेत। यावेळेस नक्कीच देशामध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे, महाराष्ट्रात युतीचं सरकार आहे, त्याच पद्धतीत या महानगरपालिकेत आम्ही नक्कीच सत्ता स्थापन करू आणि जुन्यांना आम्ही फेकून देऊ, अशा प्रकारचा विश्वास आहे। महायुतीचं असं म्हणणं आहे, जुन्यांना आम्ही फेकून देऊ। माझ्यासोबत यावेळेला सुदेश चौधरी आहेत। सुदेशजी, लोकसभा जिंकलीत, विधानसभा जिंकलीत, आता वसई विरार शहर महानगरपालिका कशी जिंकणार? कारण विधानसभा अगोदर एक विवांता कांड झालं होतं, तुम्हाला मारहाण झाली होती। तुम्हाला मारहाण झाल्यामुळे पहिल्यांदाच वाडवळ समाजाची मतं हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात गेली, काय सांगा? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो। या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन करून महायुतीचे सर्व उमेदवार विजयाच्या दिशेने आजपासून सुरुवात केलेली आहे आणि आमचा या महायुतीचा विजय हा निश्चितच आहे। जे काही घडलं, जे काही झालं, हे लोकांनी पाहिलेलं आहे। लोकसभेत झालेला पराभव आणि विधानसभेत झालेलं दारुण पानिपत आणि या महापालिकेत होणारं पानिपत हे लोकांच्या साक्षीने आम्हाला घडवायचं आहे आणि निश्चितच महायुतीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब या शहराला एक नवं नेतृत्व देतील, या शहराला एक नवीन दिशा देतील। या शहरामध्ये हे जे शहर मागास झालं होतं, या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि आमचा विजय हा निश्चित आहे। असं म्हटलं जात आहे की महायुतीत कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे, फूट पडलेली आहे, ह्याच्या बाबतीत काय सांगा? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या असतात, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्याच्यामुळे थोडे मनभेद होतात। प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते की मला पद मिळालं पाहिजे, मला संधी मिळाली पाहिजे, परंतु ते सगळ्यांना तिकीट देणं काही शक्य नसतं। त्याच्यामुळे काही कुरबुरी होतात, काही नाराज होतात, परंतु आज फॉर्म भरल्यानंतर आमचे कार्यकर्ते त्याच जोमाने आणि त्याच द्वेषाने कामाला लागतील आणि त्या असलेल्या सत्ताधाऱ्यांना उखडून टाकतील, अशी मी ग्वाही देतो। महायुतीत जो काही मिठाचा खडा पडलेला आहे किंवा कार्यकर्ते नाराज आहेत, त्याची नाराजी दूर करण्यामागे आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांना यश येईल का? तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या सोबत बरेच वर्ष काम केलं, असं काय घडलं की तुम्हाला बहुजन विकास आघाडी सोडावी लागली? आता असं आहे की बऱ्याच ठिकाणी बघितलं, काही ठिकाणी विकास झालेला आहे, काही ठिकाणी नाही झालेला आहे। लोकांच्या गोरगाव आमचा जो के बेकरीच्या पाठचा पट्टा आहे, त्या ठिकाणी भरपूर असं पाणी वगैरे भरतं आणि त्या ठिकाणी काय लोकांचे हाल होतात। विचार केला तिथे वर्षानुवर्षांची समस्या आहे, लोक खूप वैतागलेले आहेत। प्रेझेंट नगरसेवक कधी लक्ष देत नव्हते, त्या हिशोबाने त्यामुळे आम्हाला तरी कुठेतरी मला असं स्वतःला झालं की चला आपण समाजसेवेच्या दिशेने जाऊया। जर आपण ॲज अ नगरसेवक म्हणून जर त्या ठिकाणी लढलो तर आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाला आपण काहीतरी देऊ शकतो, समाज सुखावला जाईल। या उद्देशानेच आपण बहुजन विकास आघाडीमध्ये आपण डायरेक्ट या महायुतीच्या महायुतीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। मला एक प्रश्न आहे की बहुजन विकास आघाडीने स्थानिक भूमिपुत्रांचं भलं केलं का? आता स्थानिक पुत्रांचं भलं केलं की नाही हे ह्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, परंतु निश्चितच कुठेतरी नुकसान झालेलं आहे। आता वसई विरार शहर महानगरपालिका तस्वीर बदल देंगे, इस शहर की तकदीर बदल देंगे।
महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा, देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. इस शहर की तकदीर बदल देंगे, ही शहर की तस्वीर बदल देंगे असं म्हणणं आता महायुतीचं आहे. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.